हॅलो मित्रांनो, आज आपला 32वा ब्लॉग होता, पण रविवार असल्यामुळे मी आज म्हणजे जिमला गेलो नाही. मग आपल्या गावातनं आज ईद ए मिलादचं रक्तदान शिबिर होतं. मग मी आपल्या दुकानावर सकाळी आलो. दुकान साफसफाई वगैरे केल्यानंतर पहिली कस्टमर आलं होतं. मग कस्टमरचं काम केल्यानंतर मग मित्राचा कॉल वगैरे आला. मग मी म्हणलं चला मग जाऊ, म्हणलं कार्यक्रम चालू होईल. मग कार्यक्रम चालू व्हायला एक अर्धा तास होता. मग पहिलं जाऊन थोडं शूट वगैरे घेतलो मी. मग आज ते रक्तदान शिबिर होतं आणि आमच्या गावात एक दोघं जण जॉबला लागलेत, त्यांचा पण सत्कार होता. चला तर मग बघूया. याचा या ठिकाणी माननीय सरपंच यांच्या हस्ते सन्मान होतो आहे. प्रिपेअर असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं आपल्या समाजात मुलींना शिक्षण तितकंच इम्पॉर्टंट आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलींसाठी एक सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो, जो की तिच्या फॅमिलीमधून तिला भेटतो. आज मी जी इथं आहे त्यामुळं फक्त आणि फक्त माझ्या फॅमिलीचा सपोर्ट आहे. खूप जण मला असं म्हणतात की तुमच्यामध्ये मुलींना जास्त शिकवलं जात नाही किंवा तुमच्या एज्युकेशनला इम्पॉर्टन्स दिलं जात नाही. या सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत आणि त्या शक्य होतात, कारण फॅमिलीचा जर सपोर्ट असेल तर मुलगी कुठल्या पण यशाचं शिखर ती गाठू शकते. त्यामुळे मला सर्वांना इतकंच म्हणायचं आहे की तुमची जर मुलगी शिकत असेल तर तिला फॅमिली सपोर्ट करा. माझ्या आयुष्यात माझा फॅमिलीचा खूप मला सपोर्ट भेटला. माझ्या भैयांचा, माझ्या वडिलांचा, माझ्या फॅमिलीतल्या इतर सगळ्या लोकांचा मला खूप सपोर्ट भेटला. ते मला नेहमी म्हणत असतात की तू शिक, पुढं चल, आम्ही तुझ्या नेहमी मागं आहोत. त्यामुळे मी आज सिव्हिल इंजिनियर असिस्टंट या पदावरती तुला पण पुढे चालून भरपूर अशा गोष्टीला तू पुढे जाऊ शकशील. त्यामुळं सर्वांना एकच विनंती आहे की तुमच्या मुलींना खूप शिकवा. तिला जेव्हा तुमच्या सपोर्टची गरज असेल तेव्हा तिला सपोर्ट करा. तिला असा एक स्ट्रॉंग, माझी आई आहे, माझे सर्व फॅमिलीचे मेंबर आहेत, याशिवाय मला कोणाचीही गरज पडणार नाही. त्यामुळे सगळ्यांनी आपल्या मुलींना खूप शिकवा आणि पुढे चलवा. थँक्यू. धन्यवाद. प्रतिष्ठित व्यक्ती आणि रजा यंग बॉयजचे मनापासून मी आभार मानतो. त्यांनी माझं स्वागत केलं, सत्कार केला. तसंच तोशिकचे विशेष करून म्हणजे करावं तेवढं कौतुक कमी आहे, कारण गेली 9 वर्ष झालं सलग तो रक्तदान शिबिर ठेवतो. म्हणजे रक्तदान शिबिर ठेवणं ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. गरजू पेशंटला वगैरे रक्ताची खूप आवश्यकता असते. गावात वगैरे कुणाला काय गरज पडली तर आपण म्हणजे शिबिर घेतलं तर रक्तपेढ्या वगैरे आपल्याला लगेच रक्त वगैरे देतात. तसंच आता शिक्षणाचं बघितलं तर ही आपल्या गावातलीच मुलगी आहे, अतिशय चांगल्या पोस्टवरती म्हणजे सिव्हिल इंजिनियर गव्हर्नमेंटमध्ये ती अकोला जिल्हा परिषदमध्ये काम करते. तसंच बाकी पण सर्व लहान मुलं वगैरे आहेत इथं बसलेली बरीच. तर शिक्षण घेतलं पाहिजे. शिक्षणाचं किती महत्त्व आहे हे आपल्या सगळ्याला माहिती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाच्या जेवढ्या पदव्या घेतल्या त्या पदवीच्या जोरावरती अख्ख्या जगावरती त्यांनी छाप पाडलेली आहे. थोडासा त्यांचा आदर्श महात्मा फुले असतील, शाहू असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, यांचा थोडासा आदर्श डोळ्यासमोर ठेवून लहान मुलांनी थोडा अभ्यास वगैरे करावा. विशेषतः म्हटले की मुस्लिम समाजामध्ये शिक्षण वगैरे मुलींना दिलं जात नाही, असं काही नाही आहे. फक्त आपला भाग आहे. बाकी ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये बघितलं तर सगळीकडे IT इंजिनियर्स वगैरे, बँगलोर म्हणा, मुंबई म्हणा, मोठमोठ्या मेट्रो सिटीमध्ये मुली पण मुस्लिम समाजाच्या खूप चांगल्या पोस्टवर IT सेक्टरमध्ये वगैरे अतिशय चांगल्या प्रकारे काम करतात. तसे बिझनेस वुमन पण भरपूर आहेत. आजकाल प्रगती होत चाललेली आहे. तर सर्वांनी लहान मुलांनी वगैरे अभ्यास करावा आणि गावामध्ये असंच एकोपाने राहावं, मोठमोठे कार्यक्रम वगैरे घ्यावे, याचा आम्हाला अभिमान आहे. आणि गावचा मुलगा म्हणून मला अतिशय चांगलं वाटलं तुम्ही माझं स्वागत वगैरे केलं, त्याबद्दल धन्यवाद. आता ज्या मुलीने थोडंसं भाषण केलं ना, ते आपल्या मित्राची बहिणीच आहे. ते एकदम मिडल क्लासमधून ते एकदम चांगल्या जॉबला लागली आहे. आणि ते दुसरं पण आहे, ते पण मित्रच आहे, ते पण चांगल्या जॉबला लागलेले आहेत. असं बोलतात म्हणजे शिक्षणापुढे ना अडचण वगैरे येत नाही अगर शिक्षण जर चांगलं केलं तर. असं भरपूर उदाहरण आहे त्यांच्यामध्ये. यांनी जे आता बोलले ना, खरंच चांगलं बोलले. आपला एक मित्र होता, ह्याला जरा रक्तदानचं ते सर्टिफिकेट वगैरे दिल्यानंतर सत्कार वगैरे केला ह्यांचा. मग थोडंसं राईसवर जोर मारला आम्ही सगळ्यांनी. राईस केलं तर कारण माहिती आहे का, रक्तदान द्यायच्या वेळेला नाश्ता वगैरे ठेवतो आपण प्रत्येक वर्षी. यावर्षी पण नाश्ता ठेवला होता. मग नाश्ता वगैरे झाल्यानंतर आपले MIDC पोलीस स्टेशनचे साहेब वगैरे आले नाही, ते त्यांचा बी थोडा सत्कार वगैरे घेतला. मग आम्ही थोडा राईसवर जोर मारला
कारण मला ब्लड द्यायचं होतं. मग मी काय केलं, थोडं राईस वगैरे चांगला खाल्लं. मग आपले ब्लडला नंबर यायला उशीर होता, तोपर्यंत 1-2 केळी वगैरे खाल्ल्या. कसं आहे माहिती आहे का, शिक्षणाला खरंच अडचण नसते. मग साहेबाचे सत्कार वगैरे केल्यानंतर साहेब वगैरे चालले होते. साहेब वगैरे आपण प्रत्येक बोलत होता, साहेबाला पण प्रत्येक वर्षी बोलवतो आपण, असं काय नाही. मग माझा नंबर वगैरे आला, वेट वगैरे केलं. वेट वगैरे केल्यानंतर हे आपल्याला नाव वगैरे विचारतात. कुठले औषधं वगैरे गोळ्या चालू जर असेल तर रक्त वगैरे घेत नाहीत हे सगळे. मग माझी नसर लय वाढत सापडत नव्हती. मग हे मॅडम नस माझ्या राईट साईडला मी रक्त देतो प्रत्येक वर्षी. यावर्षी आता मॅडमने लेफ्ट साईडला लावल्या होत्या. ह्याच्यामुळे मला खूप त्रास झाला. ही पूर्ण व्हिडिओ बघितला तर मला कळलं काय त्रास झाला काय नाही. मग माझं रक्त वगैरे घेतल्यानंतर ना मला रक्त नाही ना, म्हणजे त्याला 10-5 मिनिट लागले असतील. पहिले तर नसं सापडत नव्हती लवकर. आणि पुन्हा नंतर मी उजव्या हाताने दिलो प्रत्येक वेळेस. मी आता 5-10 वेळेस झाले असेल माझ्या आतापर्यंत, पण डाव्या हाताने दिलं नाही. मी डाव्या हातात पहिल्यांदा देत होतो. डाव्या हाताने दिल्यामुळे मला खूप प्रॉब्लेम झाला होता. हे प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो मी काय झालं तर काय नाही. रक्त पूर्ण दिल्यानंतर रक्त दिलं, आता बघा मी कसं रक्त काहीच वाटलं नाही मला. नंतर जेव्हा माझं हे काढले ना, रक्त काढल्यानंतर मी बसलो ना, तेव्हा माझ्या रक्ताची गाठ तयार झाली ती. कारण ते रक्त पुढे सर्क्युलर होत नव्हतं, ते जाग्यावरच गाठ झाली ती. त्याच्यामुळं मला खूप त्रास झाला होता. मग हे जे बँडेज आहेत ना, ह्या डॉक्टर साहेबांनी 2-3दा चेक केल्या. 2-3दा बी ते पूर्ण एकदम जाम होत होतं. म्हणजे गाठ तयार झाली ती, रक्त सर्क्युलर पुढे जात नव्हतं, ते एका जागी जाम झालं होतं. मग 2-3दा चेक केल्यानंतर डॉक्टर साहेबांनी म्हणले आता ही दुसरी लावतो बँडेज, ही चांगली आहे. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर.